धम्मबंधूंनी भगिनींनो, आपण गेल्या काही दिवसांपासून पुनर्जन्म ह्या कल्पनेचा वेध घेत आहोत. आत्तापर्यंत त्यामध्ये आपण 2-3 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. पहिली गोष्ट, पुनर्जन्माचा सिद्धांत सर्वांनीच काही मानलेला नाही. भारतामध्ये 2 पद्धती होत्या. एक होती उच्छेदवाद आणि दुसरी होती शाश्वतवाद. ज्यांनी आत्मा मानला त्यांची भूमिका होती की मनुष्याचं जीवन शाश्वत आहे, मृत्यूनंतर ते नष्ट होत नाही, तो अनेक जन्मातून जात असतो, अनेक प्रकारच्या प्राण्यांचा जन्म त्याला लाभत असतो. त्यामधून एक हिंदू धर्मामध्ये, हिंदू परंपरेत एक भावना निर्माण झाली की मनुष्य 84 योनीमधून भ्रमण करीत असतो आणि ते हे पूर्ण भ्रमण झाल्याशिवाय त्याची सुटका नाही, अशा प्रकारच्या काही गोष्टी निर्माण झाल्या. आत्मा नावाची कल्पना ज्यांनी स्वीकारलीच नाही त्यांनी म्हटलं की जीवन शेवटचं आहे, मृत्यूनंतर काहीही राहत नाही. म्हणून पुनर्जन्मावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याला उच्छेदवाद म्हटलेला आहे. सर्व उच्छेद झाला, सर्व नष्ट झालं. पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा आत्मा मानला परंतु पुनर्जन्म मानला नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली. त्याऐवजी त्यांनी न्यायाचा दिवस जो आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला की ईश्वर प्रत्येक प्राण्याला त्याच्या सुखदुःखाचं फळ देतो. एक तर तो स्वर्गात पाठवतो किंवा नरकात पाठवतो आणि हे त्याला मृत्यूनंतर अनुभवावं लागतं. देवाच्या पुढे ती साक्ष द्यावी लागते आणि मग निवाडा होऊन देव त्याला अशा प्रकारे सजा देतो किंवा बक्षीस देतो. त्याला डे ऑफ जजमेंट असं म्हटलं आहे. तो न्यायाचा दिवस अशा प्रकारची मागणी केलेली आहे. म्हणून आत्मा त्यांनी मानला परंतु पुनर्जन्म जो आहे तो काही असा होतो असं मानलेलं नाही. बुद्धाच्या बाबतीतली भूमिका वेगळी आहे. बुद्धानं पहिली गोष्ट, आत्मा असा एका ठोस पदार्थ, त्या आत्म्याचंही वर्णन आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जो शाश्वत आहे, न बदलणारा आहे, निरंतर आहे, तो नष्टही होत नाही, त्याच्यात काही बदल होत नाही. गीतेतली वगैरे काही उदाहरणं आपण बघितली होती. नैनं छिद्दन्ति शस्त्राणि न दहति पावकः वगैरे. आणि हा आत्मा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या कपडे बदलतो त्याप्रमाणे तो शरीर बदलतो, मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरामध्ये जातो, अशा प्रकारची कल्पना आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये पाहायला मिळते. बुद्धानं ती कल्पना नाकारली आणि याचं प्रमुख कारण असं आहे की विश्वाची मुळात रचनाच अशी आहे की ज्यामध्ये ठोस बदल न पावणारी अशी कुठलीही वस्तू नाही. आत्मा जर बदलतच नसेल तर जे बदलत नाही त्याला नवीन रूप लाभू शकत नाही, त्याचं स्थानांतर होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये बदलच होऊ शकत नाही ना. म्हणून आत्मा मानणं हे आजच्या विज्ञानाच्या मुळात विरोधामध्ये आहे. आत्मा म्हणजे न बदलणारी वस्तू आणि हे विश्वामध्ये न बदलणार असं काहीच नाही. ज्या अर्थी विश्वामध्ये न बदलणार असं काहीच नाही त्या अर्थी न बदलणारी वस्तू आत्मा वगैरे असणं हे शक्य नाही. एवढं तरी आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. ते आपण मागच्या वेळेस बघितलं. बुद्धानं मग माणसाच्या ह्या अस्तित्वाचीच मीमांसा केलेली आहे. ती मागच्या वेळेस आपण बघितली की मनुष्याचंच पृथक्करण केलेलं आहे. मनुष्य कशाचा बनलेला आहे? विश्वामधल्या साऱ्या एनर्जीचा बनलेला आहे. आणि ही एनर्जी माणसाच्यामध्ये कशा पद्धतीनं वास करते तर त्याला एकतर शरीर लाभलेलं आहे जे पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांचं बनलेलं आहे. हे सृष्टीमधले महत्त्वाचे घटक आहेत. त्याला शरीर लाभलेलं आहे. परंतु त्या शरीराच्या बरोबर कॉन्शियसनेस आहे, चेतनाशक्ती आहे, ज्याला बुद्धानं मन असं म्हटलेलं आहे. आणि बुद्धानं मनाची केलेली व्याख्या ही व्यापक व्याख्या आहे. आपण मानसिक जीवन ज्याला समजतो ते सर्व मानसिक जीवन त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजेच मन म्हणजे बुद्धी, मन म्हणजे भावना, मन म्हणजे विचार, मन म्हणजे कल्पनाशक्ती, मन म्हणजे अनुभूती. म्हणून जे जे काही आपण अनुभवतो जीवनामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला मन ह्या एका संज्ञेमध्ये बुद्धानं बसवलेलं आहे.
आणि मग त्या मनाची सुद्धा मीमांसा केलेली आहे की तेही मन असं एक पदार्थासारखं, एक घटक, एक युनिट असं सारखं नाही, तर त्याचे सुद्धा भाग आहेत. आणि त्या मनाचे भाग आपण बघितले, त्यामध्ये रूप म्हणजे शरीर, वेदना, अनुभूती, ही मनाची एक मोठी ताकद आहे अनुभूती घेण्याची. आणि त्या अनुभूतीच्या माध्यमातून मनुष्यानं संज्ञा निर्माण केलेला आहे, पेहचान निर्माण केलेली आहे, ओळख निर्माण केलेली आहे. आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव दिलेलं आहे, ओळख दिलेली आहे, त्याला संज्ञा म्हटलेलं आहे. त्या संज्ञेच्या माध्यमातून त्याच्यावरती संस्कार होतो, म्हणजे त्याच्यावरती परिणाम होतो त्या मनावरती. आणि तो परिणाम जो आहे, तो परिणाम माणसाच्या वागण्या बोलण्यातून सर्व चलनामधून व्यक्त होत असतो. त्यामुळं मनावरती झालेल्या परिणामाच्या माध्यमातूनच मनुष्य वागतो. मनावरती होणाऱ्या परिणामाचा एक रिॲक्शन म्हणूनच माणसाचं वागणं बोलणं असतं. हा अतिशय महत्त्वाचा संदेश बुद्धाने इथे मांडलेला आहे. माणसाला राग येतो म्हणजे काय होतं? एखाद्या गोष्टी त्याला पसंत नसणारी, आवडत नसणारी अशी एखादी घटना घडते, त्याची ती संज्ञा, ती पेहचान त्याच्या मनावरती परिणाम करते आणि मग तो रिॲक्ट करतो, त्याला प्रतिक्रिया देतो, ती रागाची. म्हणून राग काय एकाएकी निर्माण होत नाही, रागाला कारण लागतंच. सुख एकाएकी निर्माण होत नाही, सुखालाही कारण लागतं. ते कारण कुठून येतं? तर आसपास जेवढ्या काही वस्तू आहेत, पदार्थ आहेत, गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा आपल्यावरती जो परिणाम होतो, त्या परिणामाच्या प्रती असणारी आपली प्रतिक्रिया जी आहे, त्याला आपण हे विकार म्हणतो, भावना वगैरे म्हणतो. म्हणून त्याला संस्कार असं म्हटलेलं आहे. संस्कार होतात माणसाच्या मनावरती, परिणाम होतो तो. आणि हे संस्कार त्याच्या त्या चेतनाशक्तीमध्ये ठाण मांडतात, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान ही मूळ चेतनाशक्ती आहे, ज्या चेतनाशक्तीमध्ये हे थोडंसं ठाण मांडून बसतात. आज आपल्याला ते थोडंसं वेगळ्या भाषेत ते लक्षात घेता येईल. आपण त्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये हार्ड डिस्क नावाचा एक प्रकार असतो आणि तो सारं स्टोअर करत असतो, धरून ठेवत असतं. आणि मग ज्या पद्धतीनं ते प्रगट करायचं त्या पद्धतीने ते प्रगट होतं. हार्ड डिस्कमध्ये असेल तेच प्रगट होतं, नसेल ते प्रगट होत नाही. ही गोष्ट खरी आहे. त्याप्रमाणे माणसाच्या ह्या विज्ञानावरती जो परिणाम झालेला आहे, जो त्यांनी धरून ठेवलेला आहे, जो अंकित झालेला आहे, तोच प्रगट होईल, त्यापेक्षा दुसरा परिणाम प्रगट होणार नाही. म्हणून प्रत्येक माणसाची म्हणून आहे की हार्ड डिस्क वेगवेगळ्या प्रमाणात संस्कारित झालेली आहे किंवा फिडिंग झालेलं आहे त्या डिस्कला, त्याची बनावट तशा प्रकारची झालेली आहे असं फार तर आपलं म्हणता येईल. त्यामुळे विज्ञान ही शक्ती आहे, ती तरंगासारखीच आहे. त्याचं काही ठोस रूप नाही, ठोस आकार नाही, ठोस प्रकार नाही, तरंगाच्या रूपानंच राहते. परंतु त्याचे सुद्धा युनिट फॉर्मेशन होतात. आणि युनिट फॉर्मेशनची कल्पना आपण मागच्या वेळेस लक्षात घेतली होती की हवेमध्ये आपण बोललेला शब्द त्याचं एक युनिट, एक वलय, एक वेव युनिट निर्माण होतं, जे पकडता येऊ शकतं. आणि आधुनिक यंत्रसामुग्रीने आपण ते पकडलेलं आहे. त्याप्रमाणे माणसाची चेतनाशक्ती जी आहे ती तशी त्या युनिटच्या स्वरूपामध्ये, अदृश्य स्वरूपामध्ये राहते. कारण त्याला कुठलाही आकार नाही, लांबी रुंदी वगैरे काही प्रकार नाही, एक युनिटसारखी ती शक्ती म्हणूया की तरंगत असते अधांतरी, असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता होतं काय की सर्वच परिणाम, सर्वच संज्ञा माणसाच्या मनाला चिकटून जातात अशातला भाग नाही. काही गोष्टी त्यामध्ये कायम बनतात, काही गोष्टी ह्या फ्लिटिंग असतात, म्हणजे जाणारे येणारे असतात, नष्ट होणारे असतात, कमी जास्त होणारे असतात. आणि एवढं सारं बॅकग्राऊंड लक्षात घेतल्यानंतर मग आपण पुढच्या प्रश्नावरती येतो, जो बाबासाहेबांनी इथे उपस्थित केलेला आहे. पुनर्जन्म कोणाचा? आत्म्याचा पुनर्जन्म मानणारे म्हणतात त्या आत्म्याचा, त्याच माणसाचा पुन्हा पुन्हा जन्म होतो. त्याचा फक्त प्राणी म्हणून आकार बदलतो. कुठल्या प्राण्याच्या जन्माला जात असेल त्याप्रमाणे त्याचा आकार बदलतो, परंतु तोच मनुष्य असतो, त्याशिवाय तो कोणी वेगळा नसतो. भौतिकदृष्ट्या विचार करताना बुद्धाच्या शिकवणीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की 4 भौतिक पदार्थ, पृथ्वी, तेज, आप, वायू,
हे सृष्टीमध्ये अनगणत आहे, त्याची गणती करता येत नाही, विपुल प्रमाणामध्ये आहे, अंदाजही करता येऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भौतिक वस्तू अस्तित्वात आहे. आणि त्याच्यातला काहीसा भाग, त्याच्यातला एखादा तुकडा, हे 4 तुकडे एकत्रित येऊन माणसाचं शरीर बनतं. हेही आपण लक्षात घेतलं. मृत्यूनंतर हे सारं भौतिक शरीर त्या मुख्य घटकामध्ये विलीन होऊन जातं. त्यामुळं माणसाचा प्रत्येक शरीराचा अंश हा त्या भौतिक घटकामध्ये विलीन होऊन जातो. पुन्हा ह्या माणसाच्या शरीरातून विलीन झालेला घटक, तेच घटक पुन्हा एकत्रित येणं अशक्य आहे, ते संभवनीय नाही. म्हणून ज्या रूपाचा मनुष्य आहे तेच रूप परत जन्म घेतं, ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे, ती आपल्याला नाकारावी लागते. म्हणून त्या माणसाचा शारीरिकदृष्ट्या जन्म होतो हे शक्य नाही. मनुष्य म्हणून जर तो जन्मला तरीसुद्धा त्याचा प्रत्येक भौतिक पदार्थामधला घटक वेगळा असणार आहे. हे आपण मागच्या वेळेस लक्षात घेतलं होतं. आता आणखी थोडंसं पुढे जाऊया की हे घटक एकत्रित येत नाहीत म्हणून त्याच माणसाचा पुनर्जन्म होतो हे संभवनीय नाही. आता प्रश्न राहिला फक्त चेतनाशक्तीचा. चेतनाशक्तीवरती हे काही परिणाम झालेले असतात, संस्कार झालेले असतात. चेतनाशक्ती ते संस्कार घेऊन वावरते आणि ही चेतनाशक्ती जी आहे ती मग पुनर्जन्माच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होते. म्हणून बुद्धांना म्हणजे जन्माच्या प्रक्रियेचे 3 घटक सांगितलेले आहेत. स्त्री पुरुषांचं मिलन हे 2 घटक आणि गंधर्व उपस्थित असणं हा 3रा घटक, म्हणजे चेतनाशक्ती उपस्थित असणं हा 3रा घटक. जर चेतनाशक्ती उपस्थित नसेल तर प्राणधारणा होत नाही. इतकं बारीक विवेचन इतर कुठल्याही धर्मामध्ये पाहायला मिळत नाही, कुठल्याच धर्मामध्ये नाही. हे आजच्या विज्ञानाशी अतिशय सुसंगत आहे, त्या प्रक्रियेशी सुसंगत आहे, विज्ञानाची जशी प्रक्रिया घडते त्याप्रमाणे. आणि मग बाबासाहेब पुढे काय म्हणतात ते पहा. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? मृताचा पुनर्जन्म या सिद्धांतावरती बुद्धाचा विश्वास असणे अशक्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्रित येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे अशक्य आहे. नवा देह बनवला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे अशक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनलेला असेल तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत व्यक्तीचा पुनर्जन्म असू शकणार नाही. हे आपण बघितलं. आपल्या शरीरातले भौतिक पदार्थ विलीन झाले परत एकत्रित आले तर त्याचा पुनर्जन्म होतो, पण ते शक्य नाही. परंतु अनेक लोक मेलेले आहेत, त्यांचे हे भौतिक पदार्थाचे अंश एकत्रित येऊ शकतात, तर एक नवीन जन्म होतो. आणि तेच होतं आहे की हे भौतिक पदार्थ पुन्हा पुन्हा एकत्रित येतात, ती प्रक्रिया अनंतपणे चालू राहते. त्यामुळं प्राणी जन्मास येणं काही थांबत नाही, ती प्रक्रिया वैज्ञानिक प्रक्रिया. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनला असेल तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत माणसाचा पुनर्जन्म असू शकणार नाही, कारण अनेक गोष्टी घटक एकत्रित झाले, म्हणजे त्याचा तो असणार नाही. आणि मग बाबासाहेबांनी पुढे उदाहरण दिलेलं आहे. हे मोठं मजेशीर आहे बाबा, थोडंसं कळायला अवघड आहे, परंतु आपण प्रयत्न करूया. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितलं होतं. हे सूत्र संयुक्त निकायामध्ये आलेलं आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असणाऱ्या तोरणबथ्थूमध्ये राहत होते. यावेळी कौशलराजा पसंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणबथ्थू इथे राहिला. पसंदीने आपल्या एका माणसाला बोलावून सांगितले की हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे म्हणून
तो तोरणमथूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू किंवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणमथीमध्ये राहत असलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कौशलराज पसंतीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु इथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसृत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादामध्ये कुशल आणि प्रत्युन्नमतीची अशी अर्हत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्य होईल. हे ऐकल्यावर कौशलराजा पसंती भिक्षूने खेमाला भेटायला गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? बुद्धानंतर, बुद्ध म्हणण्यापेक्षा ते प्राणी म्हणा, प्राणी मेल्यानंतर त्याचं अस्तित्व राहतं का? तथागत शब्द थोडासा आपला फसवतो, फक्त बुद्धाशीच बांधिले असं वाटतं. फक्त तो शब्द लक्षात येतात तिथे प्राणी हा शब्द योजायचा, की ही प्राणी मेल्यानंतर त्याचं अस्तित्व राहतं का, असं त्याचा अर्थ बदलला ना, म्हणजे समजायला सोपा झाला. तर खेमा म्हणते, महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. बुद्ध त्यावरती काही बोललेले नाहीत. तथागताचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाची अशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे? महाराज, या बाबतीत मी आपणास एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणाची शेकड्यांनी, हजारांनी किंवा लाखांनी गणती करू शकेल? असा कोणी मॅथमॅटिशियन आहे का की गंगेच्या नदीमध्ये जे काही वाळू आहे त्यामध्ये एवढे कण आहे त्याची मोजणी करू शकेल का? राजा म्हणला, तसा कोणी नाही. मग तुमच्याजवळ असं कोणी गणिती आहे का की जो समुद्रात इतके हजार, इतके लाख माफ पाणी आहे असे सांगू शकेल? समुद्राच्या पाण्याची मोजदाद करता येते का? नाही, असा कोणी नाही. असं का? खेमा त्याला प्रश्न विचारते. कारण समुद्र खोल, अमर्याद, आघात आहे. समुद्र खोल, अमर्याद, आघात आहे. थोडक्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू अमर्याद आघात आहे. आणि हे अस्तित्व आहे, आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. हे लक्षात आलं आपल्याला? आघात आहे, ते मोजताच येत नाही. त्याचप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यानंतर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षाप्रमाणे परत उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यानंतर समुद्रासारखे अमर्याद आणि आगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे किंवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू होत नाही. याचा अर्थ प्राण्याच्या शरीरातले पृथ्वी, आप, तेज, वायू हे घटक एकदा विस्कळीत झाले की तशाच प्रकारचे आघात असंख्य, मोजता येणार नाही इतके घटक जे सृष्टीमध्ये आहेत त्यामुळे ते मिसळून जातात. आणि म्हणून ते सारे घटक परत एकत्रित येऊन पाण्याचा जन्म होईल असं म्हणता येत नाही. म्हणजे तेच जे विस्कळीत झालेले आहेत तेच परत येऊन पाण्याचा जन्म झाला असं म्हणताच येत नाही. ते अस्तित्वातच नाही. आता तो प्राणी संपला, त्याचं काही अस्तित्वच नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते घटक तर आहेच, ते मुख्याच्यामध्ये मिसळून गेलेले आहेत. म्हणून मेल्यानंतर प्राणी आहे असंही म्हणता येत नाही, मेल्यानंतर प्राणी नाही असं म्हणता येणार नाही, तो आहे आणि नाही असं म्हणता येणार नाही. कारण सृष्टीचा नियम असा आहे की त्या पदार्थामध्ये तो पदार्थ मिसळून जातो. त्याची संख्या अनंत असल्यामुळं, असंख्य असल्यामुळं नेमके ते घटक आपल्याला पुन्हा जोडता येत नाही, जुळवता येत नाही, ज्याला आपण प्राणी म्हणतो.
इतक्या खोलामध्ये जाऊन हा मुद्दा त्यांनी स्पष्ट केला की विज्ञानाचं तत्त्व आहे, विश्व अशा पद्धतीनं कार्य करतं. प्राणी जन्मास येण्याची ती विशिष्ट क्रिया आहे, पण तेच ते अंश पुन्हा पुन्हा एकत्रित होऊन तो प्राणी नवा जन्म घेतो हे शक्यच नाही. म्हणून आत्मा नवा जन्म घेतो हे शक्य नाही. काही मुद्दा लक्षात आला आपला? ती चुकीचीच कल्पना आहे. मुळात विश्वात परिवर्तन न पावणारी गोष्टच नाही म्हणून आत्मा असणं शक्यच नाही. पण त्यातूनही मानला तरीसुद्धा त्याच घटकांचं पुनर्मिलन होऊ शकत नाही आणि म्हणून नवीन प्राणी कोणत्याही रूपामध्ये जन्मास येऊ शकत नाही. होऊ शकतं पृथ्वी, आप, तेज, वायू घटक आहेत. त्या घटकांना आकार कोणताही लाभू शकतो. माणसाचा लाभेल, प्राण्याचा लाभेल, जनावराचा लाभेल, कशाचाही लाभेल. पण ते घटक तर एकत्रित आले पाहिजे जसे तसे. ते घटक काही जसे तसे एकत्रित येऊ शकत नाहीत. म्हणून प्राण्याचा पुनर्जन्म त्या अर्थानं होऊ शकत नाही. परंतु प्राणीच निर्माण होत नाही असं नाही, प्राणी निर्माण होतोच. मग त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तर तो गंधब्ब आहे. ती त्याची चेतनाशक्ती आहे. चेतनाशक्तीवरती काही संस्कार झालेले असतात आणि त्या संस्काराचे युनिट घटक हे असमंतामध्ये वावरत असतात म्हणूया. त्यांचं अस्तित्व तिथे असतं आणि त्यांच्यामध्ये दोन प्रकारची शक्ती असते. एक असते गती, ती विजेपेक्षाही अतिशय चपळ अशी गती असते. आणि दुसरी असते आकर्षण शक्ती, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर असं आधुनिक याच्यामध्ये म्हणतात. तर ह्या चेतनाशक्तीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर असते आणि चेतनाशक्तीचा तो अंश ज्याप्रमाणे हवेमध्ये असणारा शब्द विशिष्ट यंत्र आपल्याकडे खेचून घेतं, हे बरोबर आहे, ज्याला आपण रेकॉर्डिंग म्हणतो. रेकॉर्डिंग काय भानगड आहे ते? तो विशिष्ट पुंज, घटक, युनिट जो अदृश्य आहे, त्याला कुठलंही रूप नाही, जो तरंगासारखा आहे, वेव्हसारखा आहे, परंतु तो घटक आहे, तो घटक ते यंत्र खेचून घेतं. ही गोष्ट खरी आहे. मग आता इथे आपण बोलत असलो तर आपला हा आवाज अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊ शकतो ना याची वेळेस. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे आपण करता ना, जातो ना, हे चित्रसुद्धा तिथे जातं. म्हणजे तुम्ही इथले संपला आणि तिथे प्रगट झाला असेल तर काही भाग आहे का? नाही. तर ह्या शरीरामध्ये ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक अशा गोष्टी आहेत, तरंगाच्या रूपानं, अदृश्य रूपामध्ये असतात, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्या तरंगाच्या रूपानं असतात. ते तरंग गोळा केले जातात, ते घटक वेगळे केले जातात, गोळा केले जातात, ते पुन्हा कंपोज केले जातात आणि पुन्हा रिप्रोड्यूस केले जातात, प्रगट केले जातात त्या विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून. मग यंत्रामध्ये दिसणारा, टी व्हीमध्ये दिसणारा मनुष्य जिवंत असतो का? त्याला आपण जिवंत म्हणू शकतो का? नाही. मग त्याचं ते अस्तित्व कसं काय प्रगट झालं? आता त्याच्या शरीरामधली माती तिथे गेली नाही, त्याचं पाणी गेलं नाही, काहीच गेलं नाही, तो आहे तसाच इथे आहे. परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ज्याला एनर्जी म्हणतो, फॉर्म ऑफ एनर्जी आहे, ज्याला कॉन्शियसनेस असं आधुनिक सायंटिस्ट म्हणतात, ह्याचे युनिट्स आहेत. ते युनिट्स पकडण्याचं यंत्र आहे, ते वाहून नेण्याची प्रक्रिया त्या युनिटमध्ये आहे, शक्तीच आहे खेचली जाण्याची, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. त्यामुळे एवढ्या वेगानं ते युनिट त्या यंत्राकडे खेचलं जातं, क्षणाचाही वेळ लागत नाही त्याला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे ते. आणि त्या यंत्रामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे ते प्रगट करण्याचं, पुन्हा कंपोज करायचं, पुन्हा प्रगट करायचं. ही तर गोष्ट खरी आहे. आता हा अशा प्रकारे आज विज्ञानानं आपल्याला थोडंसं काही कळायला तरी लागलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये कसं कळणार लोकांना आहे? किती अवघड होतं सांगणं ते पहा ना. त्या काळामध्ये हे समजून सांगणं जवळजवळ अशक्य कुठलीतली गोष्ट होते. आणि म्हणून हे सोपं उदाहरण या भिक्षूंना दिलेलं आहे की अनंत एनर्जी आहे, एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ते अनंत आहे, इमेजरेबल. त्याचं आपल्याला कुठेही मोजमाप करता येत नाही, इतकी ती अनंत आहे. आणि त्या अनंत एनर्जीमध्ये, ऊर्जेमध्ये अशा प्रकारचे घटना घडत असतात, त्या आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत. म्हणून प्राणी जन्मास येतात, प्राणी मरण पावतात, पण तोच प्राणी जन्मास येतो, त्याचाच पुनर्जन्म झाला असं काही म्हणता येत
नाही. मात्र एक गोष्ट आहे, आपण थोडंसं पुढे बघूया. त्यांनी म्हटलं की तथागतांचा म्हणजे प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर एखादा ताडवृक्ष पुन्हा उगवणार नाही तशी अवस्था होते. ताडवृक्ष, नारळाचं वगैरे झाड, ते समजा छाटलं आपण तर त्याला पानं फुटतात का? त्याला पालवी फुटते का? नाही, ते संपलं. त्यामुळं पुन्हा ते झाड वाढू शकत नाही. त्याप्रमाणे माणसाच्या शरीरातून जे काही घटक पदार्थ आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, ते असे विखुरले गेले, ते पुन्हा वाढू शकत नाहीत, पुन्हा त्यांचा विकास होऊ शकत नाही, त्यांची वाढ कायमची खुंटली. ते दुसऱ्या कुठल्या प्रकारामध्ये जातील, नवीन प्राणी निर्माण होतील, परंतु तोच प्राणी पुन्हा यायचा नाही. म्हणून इथे ताडवृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. शरीर विमुक्त झाल्यानंतर समुद्रासारखे अमर्याद आणि आघात अशी तथागतांची म्हणजे प्राण्याची अवस्था असते. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे किंवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू पडत नाही. म्हणजे तथागतच्या ठिकाणी फक्त प्राणी शब्द वापरायचा म्हणजे आपलं काम सोपं होतं. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि आघात आहेत. वेदना विमुक्त हा शब्द याच्यातला फार महत्त्वाचा आहे. वेदना म्हणजे ते संस्कार, त्या युनिटवरती झालेले संस्कार, त्याच्यावरती झालेला परिणाम, तो परिणाम त्या युनिटमधला नष्ट झालेला आहे आणि मग ती एनर्जी शुद्ध स्वरूपामध्ये झालेली आहे, जी ही शुद्ध स्वरूपामध्ये असणाऱ्या ह्या आघात एनर्जीमध्ये एकरूप होऊन जाते. त्याला वेगळं काढता येत नाही. म्हणजे जे पुंज आहेत, शब्दाचा पुंज बनला, शब्द संपला, तिथे पुंज बनण्याचा सवालच नाही. ती फक्त एक आघात एनर्जी राहते. त्या एनर्जीला पुन्हा नवीन प्रक्रियेमध्ये जाण्याची गरज नसते. नवीन प्रक्रियेमध्ये तीच एनर्जी जाते ज्याच्यावरती संस्कार झालेले आहेत, काहीतरी मूळ घडलेलं आहे. थोडक्यामध्ये बीज असल्याशिवाय वृक्ष होईल का? बीजाशिवाय वृक्ष होत नाही. बीज कशाचं बनलेलं आहे? त्या वृक्षाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, वृक्षाची वैशिष्ट्य आहेत, त्याचं जे काही अंतरंग आहे, हल्ली त्याला काय काय म्हणतात, DNA वगैरे सर्व काही त्याच्यामध्ये येतं. ह्या साऱ्यांचा तो एक अतिशय सूक्ष्म असा भाग बनलेला असतो. सारी गुणवत्ता त्या बीजामध्ये असते आणि मग त्याला पोषक वातावरण मिळालं की ते बीज अंकुरतं आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी प्रगट होतात. म्हणजे भौतिक पदार्थ त्यामध्ये मिळले जातात आणि एक एक अंगाचा विकास होत जातो. हे बरोबर आहे. बीजाला मुळं फुटतात, मुळामधून पाणी घेतलं जातं, पृथ्वी म्हणजे घन पदार्थ घेतला जातो, वाऱ्यामधून वारे मिळतो, प्रकाशामधून प्रकाश मिळतो. ह्या साऱ्यांची प्रक्रिया करण्याची क्षमता त्या बीजामध्ये तशाच सूक्ष्म स्वरूपात असणाऱ्या या मुळांसारख्या गोष्टींमध्ये आहे आणि ते सारं ग्रहण करत जातं आणि त्याचा विकास होत जातो, ते पुष्ट होत जातं. अशा तऱ्हेनं चेतनाशक्ती ही त्या बीजासारखी होते. त्याचं ते युनिट असतं आणि ते युनिट मग पुनर्जन्माच्या प्रक्रियेत गेलं की पृथ्वी आणि आप, तेज, वायू हे जे घटक पदार्थ आहेत ते पुरुष आणि स्त्रीच्या बीजामधून एकत्रित येतात त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आणि मग ही चेतनाशक्ती त्यामध्ये सहभागी होते आणि त्याचं जीवित कार्य सुरू होतं. लिव्हिंग नेचर त्याला प्राप्त होतं, साजिवंत अवस्था प्राप्त होते. तोपर्यंत जीवधारणा होत नाही आणि मग ही साजिवंत अवस्था बीज रूपानं वाढायला लागली की ज्याप्रमाणे वृक्ष वाढतो शून्यातून, त्याप्रमाणे मनुष्य किंवा प्राण्याचा देह जो आहे तो त्या गुणवत्ता घेऊन विकास पावतो. ती अशा प्रकारची थोडीशी क्लिष्ट अशी ही भूमिका इथे मांडलेली आहे. संज्ञा संस्कार आता हे तथागताच्या बाबतीत नष्ट झालेले असतात, त्यामुळे ती प्युअर एनर्जी झालेली असते. ती प्युअर एनर्जीमध्ये विलीन होते, त्याचे घटक नसतात, म्हणून त्यांचा पुनर्जन्म होत नाही. प्राण्याच्या बाबतीमध्ये
ही प्युअर एनर्जी राहत नाही, संस्कार त्याच्यावरती राहतात आणि त्यामुळं त्याचा ह्या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. परंतु तोच प्राणी जन्मास येतो असं म्हणता येत नाही, कारण सारे घटक पदार्थ बदललेले असतात. एनर्जीवरती सुद्धा बाहेरचे परिणाम झालेले असतात. तीच एनर्जी त्या माणसाच्यामधून, ज्याला हे म्हटलं आहे, संस्कार म्हटलेला आहे, विज्ञान म्हटलेलं आहे, ते विज्ञान, तो घटक जसाच्या तसा इंटॅक्ट राहत नाही, त्याच्यावरती बाकीच्या घटकांचाही परिणाम होत राहतो. देवाणघेवाण होत राहते, मिश्रण होत राहतं. म्हणून तिबेटन परंपरेमध्ये असं मानतात की मनुष्य त्याची चेतनाशक्ती जास्तीत जास्त 49 दिवस जी आहे ती प्रक्रियेमध्ये राहते आणि त्या काळामध्ये जिथे स्त्री पुरुषांचं मिलन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ही चेतनाशक्ती तिकडे खेचली गेली तरच पुनर्जन्म होतो. परंतु तशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत त्या चेतनाशक्तीमध्ये सुद्धा कमी जास्त होत असतं, परिवर्तन होत असतं. म्हणून त्या सर्व सामर्थ्यानिशी चेतनाशक्तीसुद्धा पुनर्जन्माच्या प्रक्रियेमध्ये जात नाही. उदाहरणार्थ शब्दाचं कंपोजिशन ज्यामुळं झालं असतं युनिट्सनं, ते हे बिथरू शकतं, ते डिसइंटिग्रेट होऊ शकतं. त्यामुळे डिसइंटिग्रेशनची क्रियासुद्धा त्या चेतनाशक्तीमध्ये चालू असते आणि त्याचा परिणाम असा होतो की जिथे कुठे थोडीशी चेतनाशक्ती माणसाला संघटित स्वरूपामध्ये, दृढ स्वरूपामध्ये पक्की असेल, तिथे ती चेतनाशक्ती नंतर माणसाला आपल्या मागील जीवनाच्या अनुभवातून, आठवणीतून कामी पडते. त्याला पूर्वजन्मानुस्मृती म्हटलेला आहे आणि तो आपल्याला थोडासा पुढचा विषय असल्यामुळं आताच काही पाहता येणार नाही, पण आपण तो पुढे बघूया. आता हे खेमानं प्रसेनजीतला सांगितलं आणि मग प्रसेनजीत एकदा तथागतांच्याकडे गेला आणि त्यांनी हेच प्रश्न विचारले की भगवान, तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल का? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असं म्हणता येईल का? बुद्ध म्हणतात, महाराज मी तसे म्हटलेले नाही. भगवान, मी जेव्हा आपणास विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे किंवा अथवा नाही, तर आपण म्हणता मी ते सांगितलेच नाही, तर भगवान ह्या न सांगण्याचे कारण काय? आणि मग बुद्ध त्याला म्हणतात, महाराज मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. या ठिकाणी बुद्धांनी खेमासारखेच पसंतीला प्रश्न विचारले. गंगेची वाळू मोजू शकाल का वगैरे ते. आणि मग प्रसेनजी म्हणतो, भगवान ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अक्षरशः आणि अर्थशः समान, सुसंगवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. आता याचा थोडासा अर्थ समजायला आपल्याला अवघड जातं. असं का होतं? हे शक्य आहे का? बुद्धानं जे उत्तर दिलं ते बुद्धाच्या शिष्याला जसंच्या तसं सांगता येऊ शकतं, असं का होतं? आहे ना मोठा प्रश्न. आणि बुद्धाने ती गॅरंटी दिलेली आहे आणि हा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी सांगितला आहे की खेमानं जे सांगितलं तेच बुद्ध बोलतात, म्हणजे गुरु शिष्यांच्या शब्दामध्ये एकसारखेपणा. याचं कारण काय? तर याचं कारण जे आहे ते संस्कारांशी संबंधित आहे आणि हे संस्कार चित्ताचे आहे, विज्ञानाशी संबंधित आहेत. त्यामुळं आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडची गोष्ट आहे. डोळे ते बघू शकत नाहीत, त्वचा त्याचा स्पर्श अनुभवू शकत नाही, त्याचा आवाज आपल्या कानी येऊ शकत नाही. म्हणजे हे रूपच नसल्यामुळं, आकारच नसल्यामुळं भौतिक इंद्रिय आपली कामी पडत नाहीत. भौतिक इंद्रियांच्या मर्यादा आहेत आणि त्या सिरियस आहेत, गंभीर मर्यादा आहेत. त्यामुळे भौतिक इंद्रियांच्याद्वारे आपण त्याचं आकलन करू शकत नाही. मग ते आकलन करायचं असेल तर त्यासाठी चित्त, मन, विज्ञान जे मनाच्या रूपानं आपल्यामध्ये आहेच, त्या विज्ञानाच्या शक्तीचा वापर करावा लागतो.
ती क्षमता आपल्याला वाढवावी लागते आणि त्या क्षमतेच्या माध्यमातून मग हे जे काही अज्ञात आहे, जे ह्या पंचेंद्रियांना जाणता येत नाही, याची जाणीव त्याच्यामधून व्हायला लागते. त्यामुळे तो ध्यानाचा मार्ग आहे. आपण आपल्या ह्या चेतनाशक्तीच्या आतमध्ये खोलवर उतरू शकतो. हे प्रत्येक माणसाला शक्य आहे आणि ते करणं ध्यानाच्या माध्यमातून जमतं. आता ध्यान कशाला म्हणायचं हा इथपासून प्रश्न निर्माण होतो. आणि लोक जर म्हणायला लागले की बुद्धांना ध्यानच शिकवलं आहे तर मग प्रॉब्लेमच झाला ना सारा. मग हे प्रश्न विचारायचेच नाही, काही संबंधच नाही त्याचा. बुद्धाची भूमिका कशी आहे की जे जे काही मी सांगितलेलं आहे ते मी स्वतः जाणलेलं सत्य आहे. ज्या पद्धतीनं मी ते जाणलं त्याच पद्धतीनं प्रत्येक माणसाला ते जाणता येऊ शकतं. आणि म्हणून माझा अनुभव माणसानं गिरवावा, तो कृतीमध्ये आणावा. त्यानं तसं जर केलं तर माझ्या चेतनाशक्तीनं जे जे काही जाणलं त्याप्रमाणे त्याची चेतनाशक्तीसुद्धा नेमकं ते जाणणार आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. विश्वाचं अस्तित्व एक विशिष्ट प्रकारचं एकसारखं आहे, त्याच्यात बदल होत नाहीत. आणि ते सत्य जाणताना कुठल्याही माणसानं आपल्या त्या चित्ताच्या साधनेतून जाणण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते जसं आहे तसंच समजणार, त्यापेक्षा वेगळं काही असणार नाही. अणू परमाणू एका मनानं जाणला, दुसऱ्या मनानं जाणला तर दोघात फरक पडणार आहे का? की तुझा अणू वेगळा आणि माझा अणू वेगळा, असं काही फरक निर्माण होणार आहे का? हे शक्यच नाही. मूळ एनर्जीचा जो काही फॉर्म आहे, जी काही जडणघडण आहे, त्याच्यामध्ये फरक पडत नाही. फक्त तो जाणायचा यासाठी वापरलं जाणारं यंत्र किंवा युनिट हे वेगवेगळं असू शकेल आणि त्याची सिस्टम मात्र एकच असेल. बुद्धानं ती सिस्टम सांगितली की या पद्धतीनं केलं तर ते जाणता येतं. प्रत्येक मनुष्य ती सिस्टम वापरू शकतो आणि त्या पद्धतीनं त्यानं केलं तर तोही जाणू शकतो. त्यामुळे बुद्धाचा जो धम्म जो आहे हा सत्याचं आकलन करण्याशी संबंधित आहे, गप्पा मारण्याशी नाही, कल्पना लढवण्याशी नाही, वादविवाद करण्याशी नाही. म्हणून बुद्धानं ओपन उघड अशा प्रकारचं आव्हान मानवजातीला दिलेलं आहे की माझा धम्म खरा आहे की खोटा आहे, कसं ठरवायचं, कोणती कसोटी आहे. पहिलं वाक्य त्याने सांगितलं, ए आणि बघ, एही पश्चिको. ये आणि बघ. बघितल्यावरती खात्री पडते, बघितलंच नाही तर अंदाज असतो. बुद्ध येऊन बघायला सांगतात. आधी ते बघण्याचा अर्थ काय समजून घे, हा त्याचा मुख्य अर्थ. आणि मग पुढे सांगितलं आहे पच्चतं वेदितव्य, कर तसं, प्रत्यक्ष अनुभव घे. दोन शब्द महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्ष अनुभव घे, करून पहा. करून पाहिलं तर तुझी खात्री पटेल आणि मी जे अनुभवलं तेच तुझे अनुभव असेल याची मला खात्री आहे, त्याच्यात काही चूक होणार नाही. एवढी गॅरंटी कोणत्या धर्मानं कोणाला दिली सांगा? जगात एकही धर्म नाही सांगणार, सांगू शकत नाही, कारण ते सारे कल्पनेवरती आधारित आहेत, कल्पनाश्रित आहेत. बुद्धाचा धर्म कल्पनेवरती आधारित नाही. आणि बुद्धानं जे सांगितलं ते त्यांना विरोध करण्यासाठी सांगितलं नाही. पूर्वी लोक देव मानत होते, मग लोक मानत होते मग मी मानणार नाही, अशी बुद्धाची भूमिका नाही. ते मानतात ते खरं आहे की खोटं आहे हे बुद्धानं शोधलं. अरे देव नावाची गोष्टच नाही, हा माझा अनुभव आहे. म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी बुद्धानं देव नाकारला असं नाही. आणि आपली व्यवहारातली भाषा कशी असते, बुद्धांना देव नाकारला म्हणजे त्यांना विरोध केला अशा अर्थानं. त्यांना विरोध नाही केला, बुद्धानं सत्य जाणलं, देव नावाची गोष्टच नाही ते सत्य सांगितलं आहे, त्यांचं नाकारण्याशी काही संबंध आहे का? पण आपली भाषा कशी असते नेहमी,
झुंज लावणारी, भांडणं करणारी असते. म्हणून आपण शब्दप्रयोग असे करतो की यातून भांडण निर्माण होतं. ऐकणार काय वाटतं, अरे आमच्या देवाला विरोध करण्यासाठी बुद्धानं देव नाकारला म्हणून. असं नाही आहे. बुद्धानं शोध घेतला तुमच्याही देवाचा, पण नाहीच ना तो. बुद्धानं आपलं सत्य सांगितलं. नाकारण्याचा सवाल येतो कुठे? तुम्हाला विरोध करण्याचा सवाल येतो कुठे? आत्मेची तीच गोष्ट आहे. बुद्धानं आत्मा नाकारला. बुद्धानं नाकारलं नाही, आत्म्याचं अस्तित्व नाही बुद्धानं अनुभवलं, प्रत्यक्ष जाणलं, सत्य जाणलं त्यांनी. अशी भाषा का आपण वापरत नाही? मी काय म्हणतो लक्ष येतं? आपली भाषा असते भांडण लावणारी, विरोध प्रगट करणारी, इंग्लिशमध्ये डिसेन्शन म्हणतात, तसा प्रकार आहे, भेद निर्माण करणारी. परंतु तशी भाषा वापरण्याचं कारण नाही. बुद्धानं आपला धम्म निर्माण केला तो स्वतःच्या अनुभवातून. दुसऱ्यांनी काय शिकवलं, दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्याला विरोध करण्याची बुद्धाची भूमिका कधीही नव्हती. म्हणून इतर धर्मावरती टीका करण्याचं बुद्धानं काम केलं नाही. काही लक्ष येतं आपल्याला? त्यांच्या विरोधात माझं आहे अशी भूमिका घेतली नाही. हे मी जाणलं आहे, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, ते मी आपणाला सांगतो आहे. आता ते प्रचारात आहे, त्याच्या काही विरोधात असेल तो त्यांचा प्रश्न आहे, तो सत्य असत्याचा प्रश्न आहे. मी काही त्याच्याशी भांडण्यासाठी तशी भूमिका घेतलेली नाही. काही लक्ष येतं आपल्याला? मग आता जेव्हा बौद्ध बनणारी माणसं देवालय मानतात, पूजा करतात, तेव्हा आपण काय करतो? आपण काय करतो? आपण त्याला झापतो, आपण त्याची निंदा करतो, आपण त्याला फैलावर घेतो वगैरे वगैरे. बरोबर आहे. दोष तर नक्कीच देतो, वादच नाही त्याबद्दल. प्रश्न असा आहे की तो ते जुनं मानतोय का मानतो? बुद्धानं सांगितलेलं त्याला माहीत नाही म्हणून, ते त्याला कळलं नाही म्हणून. इथपर्यंत बरोबर आहे? मग तो मानायचं केव्हा थांबेल? त्याला बुद्धानं काय अनुभवलं ते कळलं तर. मग हा जबरदस्ती करण्याचा मामा आहे का? नाही ना. पण आपण व्यवहारात काय करतो? जबरदस्तीशिवाय आम्हाला दुसरं काही येतच नाही. विचार करून पहा, जबरदस्तीशिवाय काही येत नाही ते. आणि म्हणून बुद्धानं त्यावरती एकच शब्द वापरलेला आहे, अज्ञान. अजाणतेपणा आहे ते. म्हणून अजाणतेपणे आपण जर कोणाला काही शिकवत राहिलो तर त्याला शिकवणं म्हणत नाही, ते अज्ञान वाटणं आहे फार. म्हणून बुद्धाची भूमिका काय? त्याचे डोळे उघडायला शिकवा. आणि त्या डोळे उघडण्याला फार उत्तम शब्द त्यांनी वापरला आहे, सम्मादिठ्ठी. आपण लोक मंदिरामध्ये वगैरे जाताना पाहतो. आता तुम्ही जाता असं काही म्हणत नाही, पण जे जातात त्यांना आपण पाहतो जाताना. मंदिरात जाण्यासाठी कशाला जातात माणसं मंदिरामध्ये? हां, ते ठीक आहे. पण समजा एखादा मनुष्य मंदिरामध्ये गेला, ते पुजारी वगैरे असेल, काय म्हणेल त्याला? काय कर, काय करायला सांगतो तो? हां, नाही, एकच शब्द आहे पूजापाठ. आणखी चांगला शब्द आहे, बरोबर आहे तो, कर्मकांड आहे. कर्मकांड, पण त्यातलं कोणतं कर्म करायला सांगतो? पहिलं कर्मकांड, बरोबर आहे. पहिलं कर्म कोणतं करायला सांगतो? साधा शब्द आहे. कुठल्याही देवळात कोणी गेला, कोणी जायला निघाला, कोणाला जायला सांगितलं तर पहिलं काम सांगितलं होतं, दर्शन घे. पहिली गोष्ट आहे ना. तो पुजारी काय म्हणेल? देव दर्शनाला आला, दर्शन घ्या. हा शब्द सामान्य आहे ना. मग पुढचं काय असेल ते
कशासाठी द्या, काय मागा, काय द्या, काय नको, तो सारा भाग पुढचा. पहिली क्रिया काय आहे? दर्शन घ्या. हे थोडंसं आज मला समजावून सांगायचं आहे आपल्याला. बुद्धानं सांगितलं दर्शन घ्या. बुद्धाची ती शिकवण आहे. बुद्धानं काय सांगितलं? कशाचं आणि कसं दर्शन घ्या? यथाभूत ज्ञान दर्शन. यथाभूत ज्ञान दर्शन. जसं आहे तसं पाहायला शिका, जाणायला शिका. हे ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे, एक पदार्थ आहे. हा पदार्थ जसा आहे तसा जाणायचा, हे बुद्धानं शिकवलं. मग तो लाकडाचा आहे, त्याला विशिष्ट आकार दिलेला आहे, त्याला काही वेस्टर्न लावलेलं आहे, त्याचा विशिष्ट वापर होतो, हे सारं त्याच्यामध्ये आलं. म्हणजे या वस्तूची पूर्णपणे ओळख झाली. मग आता या वस्तूमध्ये काही खास सामर्थ्य आहे, असं जर फिरवलं तर जादू होते, काही चमत्कार होतो, एवढ्या याच्यामध्ये सामर्थ्य आहे, असं जर म्हटलं तर ते त्या वस्तूचं यथाभूत दर्शन आहे का? जसं आहे तसं जाणणं आहे का? आणि जादूगारांच्या हातामध्ये काय असते पहा? आपण म्हणतो जादूची कांडी. मग जादूची कांडी असं काही याच्यामध्ये आहे का? साधा प्रश्न. कोणाजवळ असा पदार्थ असो, अशी काही चीज आहे का की ज्यामध्ये, असा की पदार्थ आहे का ज्यामध्ये असं अलौकिक सामर्थ्य आहे, जे सामर्थ्य त्यातून प्रगट होतं? असं काही आहे का? मंदिरामध्ये गेला ती तुम्हाला मूर्ती दिसेल, मूर्तीच असली पाहिजे अशातला भाग नाही, दगडही दिसेल. हां, मला लंडनमध्ये विचारला होता प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं की नाही माहीत नाही, पण तिथे एक मजेशीर आठवण होती माझी, की तिथल्या एका धम्म वर्गामध्ये लोकांनी प्रश्न विचारला की भारतीय माणसाचं मानस कसं आहे. म्हटलं एवढा मोठा विषय आहे, वर्षभर प्रवचनं द्यावी लागतील. भारतीय माणसाचं मानस समजावून सांगायचं म्हणजे विविधता आहे ना, तिथे काही एक थोडंच आहे. पण म्हटलं मी विचार करतो थोडक्यात कसं सांगता येईल, आज तर मला काही सुचत नाही म्हणून. मग आठवडाभर विचार केला, आठवडाभर त्या प्रश्नाच्या नादी लागलो आणि शेवटी एकदा सुचलं एकदाच आपण थोडक्यात काय सांगायचं ते. तर मी दुसऱ्या दिवशी मी 2 गोटे घेऊन गेलो आणि त्यानं सांगितलं, I have brought 2 stones. 2 stones. Now I'll display. Tell me what's that? मग एक दगड ठेवला, म्हटलं what's this? लोकांचं उत्तर एका स्वरामध्ये, that's a stone. क्लिअर होतं ना? आता अगोदर सांगितलं 2 दगड आणलेत म्हणून. मग सेंदूर फासलेला लाल दगड मी ठेवला आणि त्याने म्हटलं व्हॉट्स दिस? त्यांचं एका स्वरात एक उत्तर, दॅट्स अ रेड स्टोन. म्हटलं दोघांच्या मध्ये काय फरक आहे? नथिंग. वन इज कलर्ड, वन इज नॉट, बट दे आर स्टोन्स. म्हटलं हे तुम्हाला अगदी स्पष्ट जसं तसं कळतं. हा लाल दगड तुम्ही भारतामध्ये जाऊन कुठेही ठेवा, कुठेही ठेवा, तुम्ही हायवेवरती जरी ठेवला तरी ते ऑब्स्टिकल आहे, अडसर आहे, म्हणून कोणीही तो उचलून बाजूला ठेवणार नाही. त्याच्या बाजूनं जाईल इकडून, नाही तर तिकडून जाईल आणि काही लोक तिथे फुलं वाहून पूजा करायला लागतील. तिथला ख्रिश्चन असो, तिथला मुसलमान असो, तिथला पारशी असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याचीसुद्धा हिंमत होत नाही त्याला हात लावण्याची. का? एवढं भय, एवढी भीती त्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे. कारण त्या दगडाला देव मानणारी माणसं काय करते त्याचा भरोसा नाही ना. म्हणजे नुसत्या दगडाला एक रंग लावला तर किती चमत्कार भारतामध्ये होतो तो पहा. तुमच्या देशात असं होतं का? आहे नाही भानगड. मग इथल्या भारतीय माणसाला दगडाकडे दगड म्हणून पाहण्याची ताकद आहे का? कुठल्याही मंदिरामधल्या मूर्ती पहा, त्यांचे आकार पहा,
ती वस्तू आहे, भौतिक पदार्थ आहे तो. भौतिक पदार्थाला भौतिक पदार्थ म्हणून न पाहण्याची दृष्टी ही काही शहाण्या माणसाची दृष्टी असं आपलं वाटतं. त्यांना पागल म्हणून या लोकांना. बुद्धांना शिकवलं जसं आहे तसं पहा. ब्राह्मणांनी काय केलं माहीत आहे? मोठी युक्ती केली जी अजूनही आपल्या लोकांना कळत नाही. ब्राह्मणांनी यथाभूत ज्ञान, यथाभूत ज्ञान हे 2 शब्द काढून टाकले आणि फक्त एकच शब्द नाचवला, दर्शन. दर्शन घ्या. आणि लोक त्या दर्शनामध्ये वाहत गेले. काही लक्षात येतं? हा दर्शन शब्दसुद्धा किती डेंजरस आहे लक्षात घ्यायच्या बरोबर. बुद्धानं शिकवलं यथाभूत ज्ञान दर्शन. यथाभूत ज्ञान 3 शब्द काढून टाकले, 2 शब्द काढून टाकले. दर्शनामध्ये सारा भारत बौद्धिक गुलाम झाला. गोष्ट खरी आहे. मग आजही विहारामध्ये कधी काही माणसं जातात तेव्हा बुद्धाचे दर्शन घेतात ना. आणि फार विचार करून पंचांग प्रणाम करतीलच तिथे. का करायचा हा भाग वेगळा, परंतु ते ऑब्जेक्ट आहे, ती वस्तू आहे, तिथे पंचांग प्रणाम केला पाहिजे याची गरज आहे का? नाही. मग तुम्ही का करता? काय कारण आहे? दुसऱ्यानं चांगलं म्हणावं. मी धार्मिक आहे, मी चांगला मनुष्य आहे म्हणून गंध लावले जातात टिळे. मी चांगला आहे. बाहेरून शो केला जातो विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याचा. मी चांगला आहे. मला हे सांगा, आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणारी माणसं प्रामाणिक असतात की लबाड असतात? आणि ही लबाडी देशाकडे आपल्या देशामध्ये मानाचं पान होऊन बसलेलं आहे. यथाभूत ज्ञानदर्शन. यथाभूत ज्ञान सोडून दिला मी, फक्त दर्शनामध्ये अडकलो. किती प्रचंड अंधश्रद्धा आहे ती गोष्ट लक्षात घ्या. आता मी कधी करतो तो लोक काही वाईट बोलायला नको म्हणून मी करतो, नाही तर मला ते आवडत नाही. मला अजिबात आवडत नाही. मी कुठल्याही विहारामध्ये पंचांग प्रणाम करत नाही. ते एक वस्तू आहे. नमस्कारसुद्धा करत नाही. ते एक ऑब्जेक्ट आहे, त्याशी काही कर्तव्य नाही. परंतु मग कार्यक्रम असल्यावरती मग करावं लागतं. कोणासाठी? जनतेसाठी. काही लक्षात येतं आपल्याला? पण यथाभूत ज्ञानदर्शन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दर्शन हा त्यातला धोका आहे. आणि ब्राह्मणांनी किती छानपणे धोका दिलेला आहे तो आजही आपल्याला कळत नाही. छानपणे आहे ना धोका, क्लिअर कट धोका आहे तो. त्यामुळे यथाभूत ज्ञानदर्शन. मग बुद्धानं काय सांगितलं? जसं आहे तसं पहा. आपण याच्या बाबतीमध्ये म्हटलं जसं आहे तसं, त्यापेक्षा वेगळं काहीच नाही. माणसाकडे मनुष्य म्हणूनच पहा. आम्ही माणसाकडे मनुष्य म्हणून पाहतो का? भारतामध्ये दिसतात माणसं, आपण वागतो त्यांच्याशी, सारं काही ठेवतं, मित्र बनतात चांगले, आणि मग एकमेकाला नाव विचारतात आणि गाव विचारतात. मग नाव गाव विचारल्यानंतर काय होतं? अरे त्याची जात वेगळी आहे, बस बंधन तुटलं, भावना बदलली. यथाभूत ज्ञानदर्शन कुठे आहे? ते माझ्यासारखा मनुष्य आहे, तो माझ्याशी चांगला वागला म्हणून चांगला मनुष्य आहे. ते चांगुलपण क्षणामध्ये नष्ट होतं आणि तिथे वाईट पण येतं. ही वस्तुस्थिती आहे. नुसत्या तुम्ही त्या दर्शनाला महत्त्व दिलं, ज्ञान त्यातलं गेलं, जसं आहे तसं तेही गेलं. म्हणून बुद्धाची शिकवण लक्षात घेत असताना हा मुद्दा महत्त्वाचा आहे की तो अनुभवाचा मामला आहे. बुद्धानं कोणाला विरोध करण्यासाठी काही शिकवण दिली नाही. जे जाणलं ते प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बुद्धानं पुनर्जन्माबद्दल, कर्माबद्दल काही सांगितलं. बुद्धानं आपला अनुभव सांगितलेला आहे. नुसता अनुभव सांगितल्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट सांगितली,
कसं करायचं तेही सांगितलं. या पद्धतीनं करा. तुम्ही केलं तर मी जे सांगितलं ते तुम्हाला कळून चुकेल, खरं खोटं तुम्हाला समजेल. ते खरं खोटं ठरवण्याचा काही संबंध नाही. आणि आपण नेहमी काय करतो, खरं खोटं ठरवण्यासाठी जिद्दीनं मागे लागतो. माझंच खरं, तुझं खोटं. आर्ग्युमेंट होतात, वादविवाद होतात, नाना प्रकारचे तंटे बघेडे होतात. माझंच खरं ही त्याच्यामधली गोष्ट आहे. बुद्धाची भूमिका काय, तुझं खरं पण ते तुला नेमकं माहिती नाही, जसं आहे तसं बघायला तरी शिक. ती तुझी जबाबदारी आहे. जसं आहे तसं जाणायला तरी शिक, तुझी जबाबदारी आहे. पण तू नुसता कल्पनेमध्ये वावरतो आणि त्याला सत्य म्हणून तू दुसऱ्यांशी दुर्व्यवहार करतो. मानवी समाजातील आपापसामध्ये निर्माण होणाऱ्या दुःखाचं, अन्याय अत्याचाराचं सारं मूळ कारण याच्यामध्ये आहे. जसं आहे तसं जाणण्याची इच्छा नसणं हे माणसाचं सर्वात मोठं अज्ञान आहे. म्हणून कर्मावरती वाद घालता येत नाही, पुनर्जन्मावरती वाद घालता येत नाही. मला एक बौद्ध असेच गृहस्थ म्हणाले, नाही बुद्धानं काही पुनर्जन्माबद्दल योग्य सांगितलेलं नाही म्हणे. आत्माच नाही तर पुनर्जन्म होईलच कसा? आणि बुद्ध आत्म्याशिवाय पुनर्जन्म म्हणतात, कसं शक्य आहे ते? आता आपण जेवढी इथे मीमांसा करून बघितली, ही मीमांसा त्यांनी कधी लक्षात घेतली आहे का? नाही. आत्म्याला धरून बसले, ते माझंच खरं म्हणून जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. तर या पद्धतीनं बुद्धाची शिकवण समजायची असेल तर आपल्याला जाणण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, नुसता सांगण्याचा मार्ग स्वीकारून काही चालायचा नाही. आणि याच पद्धतीनं आपण पुढच्या प्रयत्नात जाणार आहोत की जाणण्यासाठी आपल्याजवळ जी मन नावाची शक्ती आहे, ती मनाची शक्ती कशी कार्यक्षम होते आणि कसे आपल्याला वेगळे अनुभव देतात. थोडासा जास्त प्रयत्न केला, आपण तासभर मेडिटेशन केलं तर कदाचित त्याची झलकसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळेल, नाही असं नाही. वी कॅन ट्राय दॅट. काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आपण, करून पाहण्याचा. तर हे आपण ध्यानाच्या अवस्थेतून मनुष्य आपल्या त्या विज्ञानाच्या संपर्कात कसा जातो, जी मूळ चेतनाशक्ती आहे, त्या चेतनाशक्तीवरती संस्कार कसे होतात, ती चेतनाशक्ती कार्य कसं करते, कशा पद्धतीनं परिणाम घडवते, परिणाम स्वीकारते, ते आपणाला चेतनाशक्तीच्या त्या मुळाशी जाऊन संपर्कात येऊन करावं लागतं. आजच्या परिस्थितीला मेजॉरिटी आपणापैकी सर्वच जण हे चेतनाशक्तीच्या संपर्कात नाहीत. आम्ही फक्त वरच्या आवरणाच्या संपर्कात आहोत, आतमध्ये अजून शिरलेलो नाही. पृष्ठभागावरती आपण वावरतो. सर्व माणसांचं अस्तित्व पृष्ठभागावरती चाललेलं असतं, ते अंतरंगामध्ये शिरत नाहीत. त्या अंतरंगात शिकण्याच्या जे काही ध्यानाच्या अवस्था आहेत त्याबद्दल आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. आणि लागलीच त्यातून निर्माण होणाऱ्या आत्यंतिक महत्त्वाच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तो प्रश्न आहे कर्म. कर्म हा जसा पुनर्जन्म अवघड आहे तसाच कर्म हा सुद्धा अवघडच मामला आहे. आणि कर्माची मीमांसा इतर धर्मांनी जी केली आणि बुद्धानं जी केली ती मीमांसा आपल्याला करायची आहे. आणि कर्माचं बुद्ध धर्मामध्ये काय स्थान आहे ते स्थानसुद्धा पाहायचं आहे. त्यामुळं पुढच्या वेळेस जर आपल्याला डोक्याला जास्त त्रास होईल असं काहीतरी पाहायचं आहे, समजायचं आहे, तर त्या दृष्टीनं तयारी करून यायची. एवढं कथन करूनही पुनर्जन्माबद्दल तो विषय सर्वांना स्पष्ट होईल असं नाही. शेवटी त्याचा अनुभवाशीच काही ना काही संबंध येतो. आपल्याला एवढीच खात्री बाळगली पाहिजे की तो अनुभव घेणं आपल्या हाती आहे. फक्त घ्यायचं की नाही ते ठरवणं एवढंच महत्त्वाचं काम आहे. आता घ्यायचंच नाही म्हटलं तर ये रे माझ्या मागल्या आपला चालूच राहणार आहे. आणि घ्यायचा अनुभव म्हटला तर आपण निश्चितच काही चांगल्या कामाला हात घालणार आहोत. तर आता चांगल्या कामाला हात घालायचं की नाही ज्यानं त्यानं ठरवावं. तोपर्यंत आपण इथेच थांबावं असं मला वाटतं. जय भीम.